सुधीर भाऊ मुनगंटीवार आपल्या सोबत आहे। सुधीर भाऊ, आज जो काही प्रकार घडला, एकतर विधिमंडळ आहे, स्वतंत्र मंडळ असतं आणि त्यामध्येच अशा पद्धतीनं फ्रीस्टाईल हाणामारी दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये, एक तर भाजपचे दुसरे जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते। घटना नाही आहे। आम्ही महाराष्ट्रामध्ये या राज्याचे एक सन्माननीय न्यायमूर्ती सरन्यायाधीश जागे म्हणून त्यांचा सत्कार याच भवनात केला आणि याच भवनामध्ये अशा पद्धतीची मारामारी होणं हे काही शोभणारं नाही आहे। एक मोठी परंपरा या महाराष्ट्राच्या विधानसभेला आहे। आता फक्त प्रश्न इतकाच आहे की या मारामारीनंतर जर ही केस पोलीस विभागाकडे दिली, एक NC मॅटर आहे, याच्यामध्ये काही गंभीर होत नाही, जमानत एका मिनिटात होईल। पण या विधान भवनाच्या परिसर जो पवित्र मानला जातो, हे कायदेमंडळ आहे, या परिसरामध्ये हे ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज आहे, हक्कभंग आहे या पवित्रतेचा। आणि म्हणून तुम्ही 2029च्या पुढच्या निवडणुका होईपर्यंत त्या जेलमध्ये दर अधिवेशनात टाकू शकता, तो अधिकार आम्हाला आहे। नक्कीच, पण आता देवेंद्र फडणवीस म्हणतात हा दुर्दैवी प्रकार आहे, सगळे मंत्री याची निंदा करतायत, पण जितेंद्र आव्हाड म्हणतात की कुठेतरी त्यांच्यावरच हल्ला करण्याचा हा सगळा कट होता। हे मला माहीत नाही, CCTV कॅमेरे गावले आहे, मला वाटतं की प्रामाणिक टेंडरमधूनच गागले आहे, तर कमीत कमी त्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल ना काय आहे, तर खरे कोण, खोटे कोण, सत्य कोण, असत्य कोण, योग्य कोण, अयोग्य कोण, तर त्याच्यातून आपल्याला ठरवायचं आहे। तुमच्या कार्यकाळामध्ये इतके अधिवेशन तुम्ही काढले, कधी असा प्रकार पाहिला होता? खूप अगोदर एक काढला, त्याच्यावर आम्ही गंभीरतेने सांगितलं। आता दुसरा प्रकार आहे, जे पासेस दिले जातात त्यावर कुठेतरी बंदी आणली पाहिजे असं म्हणतात। पासेसवर बंदी आणणे हा प्रकार मला वाटतं की पासेस बंदी आणणं हा तर माननीय अध्यक्ष महोदय योग्य निर्णय करतील, पण पासेस बंद करण्यापेक्षा जी घटना झाली त्याला एवढी कडक शिक्षा करा की त्या हिंदी चित्रपटाच्या डायलॉग सारखं की आगे ऐसी घटना करने की हिम्मत करने वाले की रूह काप जाना चाहिए। म्हणतात सत्तेचा माज आहे हा, याचा सत्तेचा माज कुठून आला काय? मला वाटतं की प्रत्येक गोष्टीत राजकारण केलं पाहिजे असं नाही आहे आणि असं कोणत्याही कायद्याच्या चौकटीत गेलं नाही आहे आणि आमच्या महाराष्ट्र विधानसभा नियमाच्या पुस्तकातही नाही की प्रत्येक गोष्टीत राजकारण केलं पाहिजे। बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन मनीषा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।